I1 न्यूज मध्ये आपलं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुलजी बेनके यांच्याशी जुन्नर तालुक्यातील विकास कामाबाबत व पक्ष संघटना वाढीबाबत I1 न्यूजचे संपादक सुरेश वाणी यांनी रोखठोक व बेधडक चर्चा केली आहे। अतुल बेनके यांनीही दिलखुलास चर्चेत सहभाग घेतला। चला तर मग आपण थेट मुलाखतीकडे वळूयात। नमस्कार। जुन्नर तालुक्याचे भावी नेतृत्व युवकांचं आशास्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेले अतुलजी बेनके आज यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त I1 न्यूज परिवाराच्या वतीनं आपण त्यांना दीर्घायुष्य चिंतूया। जुन्नर तालुक्याच्या 2019चा जुन्नरचा आमदार अतुल बेनके व्हावेत असेच आपण शुभेच्छा व्यक्त करूया। त्याचबरोबर आपण आई शिवाईच्या चरणी प्रार्थना करूया 2019ला अतुल बेनके आमदार झाल्यानंतर जर त्यांचं सरकार आलं तर आमचे अतुल बेनके मंत्री होत अशाही त्यांना आपल्या शुभेच्छा। तमाम I1 न्यूजच्या प्रेक्षकांच्या वतीनंही बेनके साहेबांना आपण शुभेच्छा देऊयात। बेनके साहेब, आज आपण I1 न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात, आपल्याला मनापासून शुभेच्छा। त्याचबरोबर आपल्या वाढदिवसानिमित्तही आपल्याला खूप खूप शुभेच्छा। आपण 2014ला विधानसभा निवडणूक लढलात आणि बेनके साहेब दुर्दैवाने आपल्याला अपयश आलं। आज 3 वर्ष होत आली, अपयश पचलंय? नाही, आता विधानसभेच्या निवडणूक झाल्यानंतर पराजय झाला हे आम्ही मान्य केलं आणि त्या पराजयाचं नेमके कारण काय काय ते पण आम्ही शोधलं आणि माझ्या किंवा आमच्या टीमच्या जे काही चुका झाल्या असतील ते सुधारण्याचं काम आम्ही निश्चित प्रकारे या 3 वर्षामध्ये केलेलं आहे। चुका झाल्याशिवाय तर पराजय होऊ शकत नाही। काहीतरी आम्ही कुठेतरी कमी पडलो म्हणून ह्या गोष्टी सगळ्या झाल्या। म्हणून त्या ज्या काही गोष्टी आहेत माझ्यामुळं कोण काय दुखावलं गेलं असेल किंवा ह्या निवडणुकीमध्ये एक आदिवासी समाजाचा नेता विधानसभेचा कॅन्डिडेट म्हणून उभा राहिला, जो समाज कायम राष्ट्रवादी आणि आमच्या परिवाराच्या मागे उभा राहिला, त्याच्यामुळं समाजाच्या नावाने हक दिल्यामुळं तो त्याच्या मागे गेला। मुस्लिम समाजाचा एक नेता उभा होता म्हणून मुस्लिम समाज पण तिकडे बेनके साहेब आणि त्याच्यामुळे जरा पांगा बेनके साहेब, जुन्नर तालुक्याचं आधारस्थान, जुन्नर तालुक्याचं एक लोकप्रिय नेतृत्व आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेब यांचं कर्तृत्व सगळ्यांना माहिती आहे। बेनके साहेबांचं स्ट्रक्चर रेडी असतानाही, सगळं गुडविल असतानाही आपण 3ऱ्या क्रमांकावर गेलात। नाही, बेनके साहेबाचं गुडविल आहे म्हणून त्याचा फायदा मला होईल असं मुळात नाही। शेवटी उमेदवार कोण आहे, तो काय पुढे करणार आहे किंवा कुठल्या गोष्टीने पुढे जाणार आहे हे असं बघण्यात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार चुकीचा दिलाय असं वाटतं आपल्याला? नाही, असं काही नाही आहे। बेनके साहेबच उमेदवार पाहिजे होते हे आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं, पण बेनके साहेब प्रकृती अवस्था असल्यामुळं म्हणजे ती ठीक नसल्यामुळं त्यांनी सांगितलं की मी आता उभं राहणार नाही, संघटनेने निर्णय घ्यावा की कोणाला उमेदवारी द्यावी आणि त्या माध्यमातून त्याला आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना आम्ही आग्रह करत होतो, पण ते म्हणले मी ते करू शकत नाही, तुम्ही कोणालाही तिकीट द्या, ते आम्हाला मान्य राहील। संघटनेने एकत्रितपणे निर्णय घेतला, पवारसाहेबांच्या कानावर घातला आणि पवारसाहेबांनी निर्णय घेतला की यंदा अतुलला तिकीट देऊ आणि त्याचा उमेदवार मी झालो। बेनके साहेब, तुमचं संघटना कौशल्य चांगलं आहे, तुमचं कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व चांगलं आहे, पण तुमच्याबरोबर जे काही कार्यकर्ते असतात तेच कार्यकर्ते बरोबर असतात। अनेक काही निष्ठावान कार्यकर्ते किंवा ज्येष्ठ कार्यकर्ते नाराज आहेत। साहेब, आपण काय सांगाल? हे असे ठराविक लोक संभ्रम निर्माण करण्याच्या मनस्थितीमध्ये असतात। साहेब, आपण जुन्नरला आलात की जुन्नरला येतानाही तेच कार्यकर्ते तुमच्या गाडीमध्ये असतात ठरलेले, तुम्ही वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना चालना का देत नाही साहेब, दिशा का देत नाही? असं अजिबात नाही आहे। वेगळ्या वेगळ्या विभागातले, उलट मी जुन्नर शहरामध्ये येत असताना आमच्या एकाही नगरसेवकाला मी फोन नाही केला। आज माझा वाढदिवस आहे, सर्वसामान्य लोकांबरोबर मला घालायचं आहे। आमच्या युवक संघटनेमध्ये जे तळागाळात काम करतात ते माझे 15 साथीदार आणि मी आज जुन्नरच्या बाजारामध्ये प्रत्येक जिथं तो बाजार करणारा व्यक्ती आहे, तिथं बाजार घ्यायला जो व्यक्ती आला आहे परिसरातल्या जुन्नर शहरातल्या, मी त्यांना भेटत आलो, त्यांच्याबरोबर बसलो, त्यांच्यावर चांगले चहा पिला, त्यांच्यावर एन्जॉय केला। पण अतुल शेठ इथं आले, त्यानंतर मग आमचे ते नगरसेवक असतील, संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते असतील, ते तिथं समाविष्ट झाले। पण असं अजिबात नाही आहे। वर्तुळ निश्चितच मोठं झालेलं आहे आणि आपल्या भोवती वर्तुळ करण्यापेक्षा बेनके साहेब तुमचं काम चांगलं असताना मग आशाताई बुचके असेल, आमदार शरददादा सोनवणे असतील, यांच्या सभोवती कार्यकर्त्यांचं जाळं असतं आणि आपल्याला मात्र फक्त अतुल बेनकेंचे एक VIP नेता असं म्हटलं जातं। अनेकदा आपल्याला फोन केला जातो, कार्यकर्त्यांचे आपण फोन घेत नाही, आपल्या PNना कधी कधी फोन केला जातो, ते उचलत नाही, असं जनतेचं म्हणणे आमचं नाही। साहेब, काय सांगाल? असं मुळात नाही आहे। हे ठराविक लोक असं ओरड करतात
शेवटी यांच्यावर बोलायला काहीच नाही म्हणून हे क्षुल्लक कारणावरून काहीतरी बोलत राहतात. मला तुम्ही एक उदाहरण सांगा, तुम्ही मला कधी फोन केला आणि मी फोन उचलला नाही? यदा कदाचित मीटिंगमध्ये असेल तर फोन उचलला नसेल गेला, पण त्यानंतर मी तुम्हाला रिप्लाय करून किंवा या सगळ्या गोष्टी करून अतुल शेठ सर्वसामान्य माणसाला अतुल बेनके आपला आहे, आपल्या जीवाभावाचा आहे असून सर्वसामान्य जनतेला असं वाटत का नाही अजून? नाही वाटतंय का नाही याचा निकाल आपण नगरपालिका आणि या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पाहिलेला आहे. जर यदा कदाचित वाटत नसता तर जिल्हा परिषदला आम्हाला एवढं यश मिळालं नसतं. बेनके साहेब आमदार असताना मागच्या वेळेस 8 जिल्हा परिषदेच्या कॅन्डिडेटपैकी आमचे 2च आले होते. यंदा 7 पैकी 4 आलेले आहेत. पंचायत समिती आमचे 1-2 सीटं थोड्यावरून गेली. नगरपालिकेत 2 सीटं आमचे 30 काही 25, एक 40 मतांनी आणि 1 सीट तर अवघे 1 मतांनी गेलेलं. बेनके साहेब आपण चर्चा वास्तव करू. जिल्हा परिषद पंचायत समिती, जिल्हा परिषद 1 जागा कमी झाली, पंचायत समितीच्या 2 जागा कमी झाल्या. शरद लेंडेंचा किती मतांनी विजय झाला हे सगळ्यांना माहिती आहे. शेवटी जे सत्य आहे ते सत्य आहे. जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं एवढं मोठं स्ट्रक्चर असतानाही आज म्हणावं असं तालुक्यामध्ये राष्ट्रवादीबद्दल चांगलं बोललं जात नाही असं विरोधक सुद्धा म्हणतायत आणि सर्वसामान्य जनता पण बोलतायत. बेनके साहेबांचं एवढं चांगलं काम आहे, तुमचाही चेहरा चांगला असताना तुम्ही अजूनही तुम्ही अडखळत चालतायत, सर्वसामान्यांमध्ये पोहोचत नाही. आशाताई बुचके असतील, श्रद्धादादा सोनवणे असतील, सर्वसामान्यांमध्ये मिसळतात. आपण मात्र असं दिसत नाही. बेनके साहेब काय सांगाल? असं अजिबात नाही आहे. हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पक्ष आहे आणि त्या हेतू आणि त्या विचारधारेवर आम्ही चालतो. शरद लेंडे जरी 1 मतं निवडून आले असेल तरी जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1 नंबरचे मते आहेत. आमचे अंकुशराव 1,500 आले, मोहित ढमाले 4,500 मतांनी आलाय, आमचे पांडुरंग पवार साहेब 4,500 मतांनी आले. मग हे तुम्ही फिगर चर्चा अशी होते की जे उमेदवार विजयी झाले त्यांचं व्यक्तिगत कर्तृत्व होतं, त्यांचं ग्राउंड लेवलला त्यांना मानणारे कार्यकर्ते होते, याच्यामध्ये अतुल बेनकेंचं योगदान फार कमी अशी पण चर्चा होती. कर्तृत्वापेक्षाही व्यक्तिगत कर्तृत्व नाही मी असं म्हणणार नाही, पण त्या एरियामध्ये आमच्या युवक शाखा आणि संघटना अधिक मजबूतीने उतरलेल्या आहेत. तिथं पांडुरंग पवार साहेबांच्या आधी शेळके म्हणून आमचे चिडपे सदस्य आहेत. त्यांना यंदा तिकीट नाही मिळालं म्हणून ते नाराज होऊन अपक्ष उभारले. तिने करू नये असं आमची इच्छा होती, पण तरीही पक्ष संघटना आहे म्हणून पांडुरंग पवार साहेब निवडून आले. वैयक्तिक त्यांची ताकद आहे, शेळकेंची ताकद आहे, पण पक्ष ज्याच्या मागं आहे ती आहे. आणि पक्ष बांधण्याचं काम बेनके साहेबांनंतर मी, आमच्या संघटना आणि आमचे सगळे मित्रपरिवार आम्ही एकत्रित, ज्येष्ठांचा आशीर्वाद, तरुणांची साथ असं करून पुढची वाटचाल करून पक्ष संघटना बांधलेली आहे. व्यक्तिगतरित्या आम्ही कुठलाही बांधणी मोर्चा करत नाही. बेनके साहेब पक्षाची ताकद भरभक्कमपणे मागे असतानाही जुन्नर नगरपालिकेमध्ये बाबा परदेशी यांचा पराभव का झाला? त्याला तर खूप वेगळे कारण आहेत. तिथं इच्छुकांची संख्या, उमेदवार चुकला नाही सांगतो ना मी. आमच्याकडं तारेवरची कसरत होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच नगराध्यक्ष होऊ शकतो म्हणून राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या जास्त होती. बाबा परदेशी हा उत्तम संघटक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे म्हणून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. पण त्याचबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत जे इलेक्शनला इच्छुक होते, समजा पाप्पा शेठ होते पण त्यांनी माघार घेतली, किरण शेठ परदेशी अपक्ष उभं राहिले, त्यानंतर सईद पटेल ते अपक्ष उभं राहिले. त्यांना जी मतं मिळाली हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराची मतं मिळाली. किरण शेठला 1200, सईद पटेलला 500 आणि बाबा परदेशीला अवघ्या 500 मतांनी तसा पराभव झालेला आहे. आमची खालची नगरसेवकाची टीम ही पण अत्यंत चांगली होती. पक्षाबरोबर त्यांचा वैयक्तिक संपर्क आणि वैयक्तिक त्यांची पण ताकद होती. हे सगळे एक दिलाने, एक विचाराने नगरपालिका आपली यंदा परत येणारच, सिंगल हँडेडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या येणारच हे लोकांच्याही म्हणत होतं. पण नगराध्यक्ष पदाबाबतीत घात कुठं झाला? मी तेच सांगतोय, आमच्या उमेदवाराला 500 मतांनी पराभव झाला, पण इतर आमचे जे तिकीट देऊ शकलो नाही ते अपक्ष उभे राहिले, त्यांनी भरपूर मतं घेतली. बेनके साहेब तुम्ही सुद्धा अपक्षाचा प्रचार केला, किटलीचा प्रचार केला, तुमची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला, पुढे काहीच झालं नाही, याचा अर्थ काय समजायचा? नाही आता कसं झालंय, माझ्या नंबरवरून माझ्या आवाजाने ते ऑडिओ क्लिप सगळीकडे गेले, ते ऐनवेळेस आम्हाला समजले.
तिथं गुन्हा मीच दाखल केलेला आहे. पुढे काही झालं नाही. आता तो पोलीस आणि सायबर क्राईम त्याचा तुम्ही पाठपुरावा का करत नाही? सत्य बाहेर येईल म्हणून? तसा नाही. तो सायबर क्राईमकडचा विषय आहे. ते सायबर क्राईम त्यांच्या पद्धतीने त्याचा तपास करत आहेत. त्याचं पुढं काय झालं आम्ही माहिती घेऊ आणि त्याच्या पुढे नेमकी हे कोणी घडवलं याचं नेमकी उलगडा करू. नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही ज्यांना उमेदवारी दिली ते बाबा परदेशी आज सक्रिय दिसत नाही, काय कारण? नाही, बाबा परदेशी त्यांचे दोन्ही मुलं आता कॉलेजला आहेत, पुण्याला आहेत आणि म्हणून ते पुण्याला त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी जरा शिफ्ट झालेले आहेत. त्यांचा इथं हॉटेल व्यवसायाचा बिझनेस होता, रिअल इस्टेटचा बिझनेस होता. हॉटेल त्यांनी एका आमच्याच नातेवाईकाला भाड्याने चालवायला दिले. त्यांचा पुढं आता पुण्यात ते बिझनेस सेटअप करावं इच्छितात आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये मी त्यांच्याबरोबर आहे. त्यांचा हा सगळा हॉटेलचा व्यवसाय किंवा अजून जुन्नरमध्ये काही छोटा व्यवसाय असेल अजून एक आमचा एकत्रित आहे किंवा पुण्याला, म्हणून ते पक्षाच्या मागं किंवा आमच्या मागं नाहीत असं अजिबात काही नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच आहेत. फक्त वैयक्तिक अडचणीमुळे मुलांच्या शिक्षणामुळे ते पुण्यात शिफ्ट झाले काहीसाठी, परत येतील करतील. अतुल शेठ, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, सरकार डांगोरा पिटतंय, शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही सगळ्यात मोठी कर्जमाफी दिली असं म्हटलं जातंय. जुन्नर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी म्हणून आपण आंदोलनं केली. तुमच्या हे आंदोलनाचं यश आहे असं समजायचं? नाही, हे माझ्या एकट्याच्या आंदोलनाचं यश नाही. हे संबंध महाराष्ट्रामध्ये ही शेतकरी पेटला होता. या जुन्नर तालुक्यामध्ये प्रत्येक पक्षाचा माणूस सर्वसामान्य शेतकरी हा उतरला होता. निश्चितच त्याच्यात आम्ही रस घेऊन रस्त्यावर उतरून आमचे जे काही विचाराचे शेतकरी असेल, कार्यकर्ते असतील, कुठं काय काय मदत करायची असेल ती मदत करून रस्त्यावर उतरून आम्ही केलं. म्हणून हे माझं यश आहे, सगळ्यांनी सामूहिक यश आहे सगळ्यांचं. आणि यश जरी म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ह्या सगळ्यांचं यश आहे असं म्हणायचं आहे? अहो, त्याच्यात भाजपचे पण शेतकरी होते. नाही, शेतकरी जाऊ द्या, नेते नाही, जे तुमच्या आंदोलनामध्ये आशाताई बुचके होत्या, काँग्रेसची सत्यशील शेरकर होते, तुम्ही तिघांनी मिळून आंदोलन केलं. सगळ्यांचं एकत्रित यश आहे. पण तरी पण ही कर्जमाफी झाली ही काय बरोबर झाली नाही. ते फक्त म्हणायला म्हणतं की सरसकट झाली, पण त्याच्यात निकष इतके आहेत की ती सरसकट होऊ शकत नाही. बेनके साहेब, जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी गेल्या 2.5-3 वर्षामध्ये काय कामं केलीत नाही केलीत हे जनतेला माहिती आहे आणि तुमच्यासारख्या हुशार राजकारणी माणसालाही सगळा अभ्यास आहे. तुम्ही आमदारांवर सारखी टीका करता, नव्हे तर त्यांचा एकेरीही उल्लेख करता. जुन्नर तालुक्याच्या आमदाराचा उल्लेख करताना एकेरी उल्लेख करणं हा अपमान होतोय असं वाटत नाही? एकेरी उल्लेख मध्ये कधी केला? अनेक वेळा केलाय. अजिबात नाही. मी आमदार शरद सोनवणे याच्या व्यतिरिक्त काय हा माणूस बोलबच्चन आहे याचा अर्थ? शरद सोनवणे बोलबच्चन आहे हे याच्यावर मी ठाम आहे. बेनके साहेब, जर तुम्ही त्यांचा एकेरी उल्लेख केला असेल, असा पुरावा दिला तर तालुक्याच्या आमदाराचा अपमान झालाय म्हणून दिलगिरी व्यक्त कराल? नाही, बघा, ही चर्चा आहे ना एक वेगळ्या दिशेला चाललेली आहे. एकेरी उल्लेख केला म्हणून अपमान करणार का, हे करणार का? आम्ही विरोधातले आहोत. जे चुकीचे ती चूक दाखवणार. म्हणजे आमदार शरददादा सोनवणेंची चूक झाली ते बरोबर आहे. पर्यटन म्हणून घोषित केला तो अजूनही कुठं कागदावर नाही. त्याचं कुठलाही GR झाला नाही किंवा कशावर आलं नाही. संबंधित मंत्र्याने अधिवेशनामध्ये त्याची घोषणा केलेली आहे. जयकुमार रावळ हे माझ्या कॉलेजचे मित्र आहेत. माझी त्यांच्याबरोबर ही वैयक्तिक चर्चा झालेली आहे. ते फक्त म्हणायचे करा करा करा, हे म्हणाले आम्ही करू, आम्ही करतो असं पण नाही म्हणाले. मग जुन्नर तालुका पर्यटक घोषित झालेला नाही, आमदार फसवेगिरी करतात? आमदारांची ही फसवेगिरीच आहे. फक्त मी अधिकृतपणे काही गोष्टी मी डॉक्युमेंट्स तिथून मागवलेल्या आहेत म्हणून मी लोकांना सांगेल ना. जे चांगलं काम केलं त्याला आम्ही चांगलं म्हणायची आमची वृत्ती आहेच. नेमकी त्यांनी चांगलं काम केलं असेल तर आम्ही ठीक आहे, साहेबांनी हे केलं ते केलं किंवा आमदारांनी ते केलं, म्हणजे चांगल्याला चांगलं म्हणण्याची तुमची तयारी आहे. पण आमदार साहेब चुकीचं वागतायत, लोकांची दिशाभूल करतायत, ते असं म्हणणं चूक काय असं म्हणायचं आपल्याला? दिशाभूल करतात तर दिशाभूल केली असं म्हटलंच पाहिजे ना. आणि काय म्हटलं त्याच्यापेक्षाही या नगरपालिकेच्या निवडणुकीत आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काय झाले आपल्याला माहीत आहे ना. बेनके साहेब, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण बंडखोरांचं नेतृत्व केलं आणि सत्तेवर आलेल्या माणसांना आज आपण सहकार्य करताना दिसत नाही. मग आपण बंडखोरांचं नेतृत्व केलं हा जो आपल्यावर आरोप होतोय त्यात कितपत तथ्य? हे बघा काय झालंय, जुन्नर तालुकाचे विधानसभेची निवडणूक होती तेव्हा संजय काळे साहेब इच्छुक होते, मी इच्छुक होतो.
आता संजय काळेंनी तिकीट न भेटल्यामुळं नाराजीपोटी माझ्या विरोधात काम केलं असं अनेक जण म्हणतात. केलं हे नाही केलं मला माहीत नाही. मी त्यांच्याबद्दल काही कुठं तक्रार केली नाही, नाराजी व्यक्त केली नाही. PDCC बँकेची निवडणूक मी लढलो म्हणजे रघुनाथ लेंडेंना उभं तुम्ही केलं नाही. लेंडे लढले, त्यांना मदत केली किंवा त्यांच्यावर हे तेवढं एक केलं. पण मार्केट कमिटीची ही निवडणूक आहे ना, हे घडत गेलं आहे. हे काही मी घडवलेलं नाही. समजा हे जे राष्ट्रवादीचे उभे राहिले ते पण आमचे होते आणि संजय काळेंच्या मागे जे राष्ट्रवादीचे उभे होते ते पण आमचे होते. इथं काय झालं माहिती का, काळे साहेबांचं पॅनल जेव्हा उभं राहिलं तेव्हा एकतर्फी पॅनल निर्माण केलं सुरुवातीला असं जरा ते झालं. नाही, राष्ट्रवादीचं पण जेव्हा झालं ना तेव्हा पण एकतर्फी पॅनल निर्माण केलं असे काही लोकांना वाटू लागलं. तर जे उमेदवार ठरवले ते उमेदवार संजय काळेंनी परस्पर ठरवले? परस्पर नाही ठरवले, एकत्रितच ठरवले. पण आमचं एक सजेशन होतं की याच्यातले एखाद दोन उमेदवार जर आपण तिथे घेतले तर ते पुढच्या पॅनलच उभं राहणार किंवा कोण असं स्ट्रॉंग पॅनलला उभं राहणार. पण ते काही गोष्टी आता ते बघतात, ते करतात, मग त्यांच्या मनाने उद्या म्हणून त्यांनी ते केलं. ठीक आहे, पण आता ते घडत गेलं, ते काही मी घडवलं नाही. शेवटी ते नंतर निवडून आले, ते सगळे त्यांनी सत्तावर आले. रघुनाथ लेंडे चेअरमन झाले, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि बेनके साहेबांना मानणारे होते. आणि हे घडल्यानंतर परत अविश्वास ठराव त्यांनी दाखल केला. पण त्या प्रक्रियेमध्ये पण म्हणजे त्या निवडणुकीत किंवा त्यांना निवडून आणणं किंवा नंतर अविश्वास ठराव दाखल करणं, बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी विरोधी काम केलं त्यांना पक्षातनं काढून टाकू अशा प्रकारच्या नोटिसा बजावल्या आणि त्याच व्यक्तींना तुम्ही पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारी दिल्या. नाही, कोणी काढलं? भाऊ देवाडे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये बंडखोरांचं काम केलं म्हणून तुम्ही त्यांना नोटिसा पक्षाने काढल्या होत्या. बघा, जिल्हाध्यक्षांनी काढलं, तो त्यांचा राईट आहे. परत त्यांना पक्षाने काढलं, पण पक्षाला अध्यक्ष असतात, पक्षाला जिल्हाध्यक्ष असतात. त्यांना जेव्हा काढलं तेव्हा काही मी नाही काढलं किंवा मी सांगितलं नाही त्यांना काढा. जिल्हाध्यक्षांनी काढलं आणि त्यांच्या राईटच्या अखेरीत त्यांनी परत म्हणलं ठीक आहे, राष्ट्रवादी आपली एक संघ केली पाहिजे, एकत्र आपण पुढे गेलं पाहिजे, म्हणून ते पक्षातच राहिले ना. साहेब, आता अनेक कार्यकर्ते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला तुम्हाला सोडून गेलेले आहेत. तुम्ही त्यांना आव्हान काय कराल? नाही, माझं त्यांना सगळ्यांना आव्हान हेच असणार आहे की बाबांनो, आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा पक्ष आहे. सर्वांनाच उमेदवारी देऊ शकत नाही. पवार साहेब आले किंवा देव जरी वरतून आला तरी उमेदवार मात्र एकालाच मिळणार आहे. याची चाचपणी करून नेमकी आपल्याला काय दिशा घेतली पाहिजे, पक्ष संघटनेने त्याची शिफारशी केल्या. त्या व्यतिरिक्त पण अजितदादांनी ह्या निवडणुकीमध्ये कुठल्याच प्रकारची रिस्क न घ्यायचं ठरवलं. त्यांनी त्यांच्या बाबतीत पण सर्वेक्षण केलं आणि आमच्यावर ॲक्रॉस द टेबल चर्चा करून त्या निवडणुकीमध्ये तिकीटं फायनल केलेली आहेत. म्हणून तिकीट जरी नाही मिळाली, कुणी निवडणुकीला उभं राहिलं असेल अपक्ष किंवा नाही जरी राहिलं, पक्षाला एक विनंतीला मान देऊन नाराज जे झाले असतील, म्हणजे त्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी पुन्हा एकदा पक्षाच्या प्रमुख प्रवाहामध्ये यावं. अनेक आपल्याला पुढचे संधी आहेत किंवा पदं असतील किंवा हे सगळ्या गोष्टी आहेत, त्या पक्षाच्या माध्यमातून, दादांच्या माध्यमातून, वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला ते देण्यात येतील. पुढं आपण करू. आपला हा एक जीवाचा एकत्रित असणारा आपला कुटुंब आहे. या कुटुंबातून धुसफूस होत राहणार, पण एकत्रित येऊन आपण पुढे जाऊया, एवढीच मी आपण सगळ्यांना विनंती करतो. बेनके साहेब, जुन्नर तालुक्याचा विकास मी खऱ्या अर्थाने करतोय. 1985ला वल्लभशेठ बेनके पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा 2-2.5 वर्षामध्ये एवढा विकास करू शकले नाही. कोटीची उड्डाणं करणारे आमदार शरददादा सोनवणे खरंच एवढे कोटी रुपये जुन्नर तालुक्यामध्ये येत आहेत आणि जुन्नरचा विकास होतोय का? आपण समाधानी आहात का? हे बघा, निधी जो येतोय ना, एक निधी म्हणजे शिवनेरी परिसर विकासमधून आणतोय. हा शिवनेरी परिसर विकासाचा आराखडा मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना बेनके साहेब आमदार असताना तो झाला आहे. तो जवळपास 90 कोटी झाला आहे. बेनके साहेबाच्या कालावधीमध्ये 42 कोटी झाला आहे. आणि तदनंतर हे जे प्रोजेक्ट्स होते, समजा इथला रोड असेल, त्याचे फुटपाथ्स असतील, हे सगळ्या गोष्टी असेल, त्याच्यामध्ये तो समाविष्ट होता. म्हणून त्या विकास आराखड्यामध्ये जो पैसा आली त्या पैशापासून आता विकास कामं होत आहेत. इथून पुढं शिवनेरी विकासाचा जो निधी पुढच्या वर्षापासून तो खऱ्या अर्थाने शरददादा सोनवणेंचा असेल, माझं पूर्ण होत आहे.
अष्टविनायकाचा जो काही रस्त्याचा निधी आहे हा पूर्वीपासूनचा जो प्लॅन आहे आणि म्हणून अष्टविनायक विकासामध्ये जो काही निधी आलेला आहे हा सगळा निधी हा पूर्वीच्या सरकारापासून किंवा हा प्लॅन्ड निधी आहे, म्हणून याच्यात काय कोणी निधी आला म्हणून आपली छाती वाढवण्यात काय अर्थ नाही. तिसरी गोष्ट अशी, केंद्र सरकारकडून पण अनेक निधी येतात, ते आम्ही केले असं ते दाखवतात. चौथी गोष्ट, काही निधी असे ते त्यांच्या मार्फत जरी नाही आले तरी आम्ही केलं असं दाखवतात. एक मागच्या आठवड्याचंच नवलेवाडीचं उदाहरण आहे. नयनाताई डोके जिल्हा परिषद सदस्य असताना तिकडं बंधारा दुरुस्तीचं काम आलं आणि तिथं बंधारा दुरुस्तीचं काम आल्यानंतर आमदारांच्या माध्यमातून हे काम प्रयत्नातून आलं आहे. त्याचं उद्घाटन का भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य असं सगळा बोर्ड लावला गेला. व्हॉट्सअपवर बातमी फिरवली गेली. नयनाताईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना छापलं. त्यांनी नंतर दुरुस्ती काय केली, आमदारांचा फोटो टाकला, शरदराव लेंडेंचा फोटो टाकला, मोहित ढमालेंचा टाकला, नयनाताईचा टाकला, तरी ते त्यांना मान्य नव्हते. हे लबाडपणा करायचा नाही. जे केले ते सांगा ना, तुम्ही करा, काय लागले तर मदत करू, पण असं करून हे चालणार नाही. त्या व्यतिरिक्त केंद्र सरकारचे अनेक पैसे आहेत, ते अजूनही सांगतात की आम्ही आणले. त्याच्या व्यतिरिक्त आमदार फंड असेल, नाबार्ड असेल, डोंगरी विकत असेल, हे सगळ्या गोष्टी हे आमदारांना सुचवण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री सहायता तो निधी आता नवीन रोड आलाय मुख्यमंत्र्यांचे. वल्लभशेठ बेनके आमदार असताना वेगवेगळ्या प्रकारचे आलेले निधी त्यावेळेस अशा प्रकारचे ऍडजस्टमेंट ते कधी करत नव्हते. केंद्रातला निधी आला, एखादा डायरेक्ट शासनाकडनं आला, तो बेनके साहेबांच्याच प्रयत्नातून आला, असा ते कधी वापर करत नव्हते. हे बघा, PM-JSYचा निधी हा सेंट्रलचा असतो, त्याला सुचवण्याचं काम जिल्हा परिषदचं असतं, त्याची शिफारस महाराष्ट्र शासन करतं आणि PM-JSYचे एवढे जिथे काही जे रोड आलेत ते आढळराव साहेब आले, त्यांनी उद्घाटन केलं, ठीक आहे, केंद्राकडून आलं केलं त्यांनी, ओके, काय हरकत नाही. आशाताई बुचके यांनी जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना पण त्यांनी तिच्या कार्यकुशलतेवर अनेक निधी आणल्या, अनेक तक्रारी व्हायच्या. ZP राष्ट्रवादी सत्ता यायला साहेब म्हणते आणतायत ना ते मग आणू द्या. त्यांच्या कामामध्ये कधी खोडा नाही घातला. जे केलं ते साहेबांनी सांगितलं. पिंपळगाव चौकाचा कालवा केला, जिल्हावाडीचं बंद पाईपलाईनमधून काम केलं, ते अजूनही प्रगती पथावर आहे. शिवनेरी विकासाचा निधी आणला, तो आणला, वेज बांधली, अशा अनेक गोष्टी आहेत त्या साहेबांनीच केलेल्या आहेत. हे सगळे यांनी केलं नाही असं मी म्हणत नाही, पण जे आपल्याला हक्कच आहे ते जे करतात त्याच्या व्यतिरिक्त जे होतं त्याच्यावर मी पण म्हणतो की आम्ही केलं, या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि काम केलं पाहिजे, तिकडं सांगितलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीतून नेमकी काय आपल्या गोष्टी केल्या पाहिजे, ते सरकारने त्यांच्यावर रिलेशन्स डेव्हलप केले पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या इथं जे काम करता येईल या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. हे ते करत नाही. माझा हाही आरोप आहे, ते मताचं राजकारण करतात, विकासाचं करत नाही. बेनके साहेबांनी कधी मताचं राजकारण केलं नाही. एखादं चूक असेल त्याला खडतरपणाने बोलून पण त्याला सुनावलेलं आहे. मग तो मला मत देणार नाही म्हणून त्याच्यावर गोड गुलाबीने बोलायचं असं अजिबात का नाही. बेनके साहेबांनी भाषण करताना असं पण सांगायचे, तुमच्या गावचा विकास करतो, मला मतदान द्या, असं बेनके साहेब अनेकदा बोललेले पण आहेत. नाही, विकास करतो मग मतदान करा, हे ठीक आहे ना. नुसतं गोड बोलायचं, डोक्यावर हात फिरायचं, आपलं काहीतरी करायचं. अरे नेमकी आपण त्या गाडीचा, गावाचा, वाडीचा विकास करणार आहे की नाही, नुसतं ते जाऊन त्याशिवाय आपुलकी करून त्या लोकांना दिशाहीन वेगळं करून करावं. भावनेचं राजकारण कोणी करू नये, विकासाचं राजकारण करावं. बेनके साहेब, आमदार शरददादा सोनवणे तुम्हाला एक सल्ला दिलेला आहे, तो घ्यायचा का नाही तुम्ही ठरवायचे. त्यांचं म्हणणं असं आहे की मी पहाटे 5ला उठतो, 200 लोकांना मदत करतो, 25 दशक्रिया करतो, राष्ट्रवादी काँग्रेसचाही आमदार होऊ शकतो. अतुल बेनकेंनी माझ्यापेक्षा 1 तास अगोदर उठावं, जास्त लोकांना मदत करावी, ते आमदार होऊ शकतात. आमदार शरददादा सोनवणे यांचा सल्ला आपण स्वीकारणार का? मी रोज 6ला उठतो, पण आता त्यांनी सांगितल्यामुळे मी 5ला उठेल. मी दशक्रिया करतो, पण मी एवढ्या असं हॉपिंग दशक्रिया करत नाही. गेला शिवला का गेलो असा किंवा 4 करायचं 5 करायचं, मी एखादी करतो आणि वेळ शिल्लक असेल तिकडे करतो. अन्यथा त्या दिवशी जेवढ्या दशक्रिया असेल मी त्यांच्या परिवारामध्ये जाऊन त्यांना भेटून येतो. मी असं शोकेस करत नाही, दिखावगिरी करत नाही. त्याच्या व्यतिरिक्त ते जे मदत करतात त्यांचा आम्हाला शुभेच्छा आहे, चांगलं काम आहे, अभिनंदनीय आहे, आम्ही आमच्या पद्धतीने करतो. ते त्याच्यात मोठ्या प्रमाणात करत असेल, मी माझ्या ऐपतीप्रमाणे छोट्या प्रमाणात करत असेल, पण मला जसं जमल, मला सुचेल तसं त्याप्रमाणे करतोय. पण त्यांनी जो सल्ला दिला तो नक्कीच मी आचरणात आणेल. बेनके साहेब, जुन्नर बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे असं म्हणलं जातं, आपण काय सांगाल? जुन्नर बाजार समितीकडं
मी निवडणुकीपासून अजिबात काही लक्ष दिलं नाही. ते जे काय घोळ झाला किंवा हे सगळ्या गोष्टी झाल्या हे पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि मी एक पदाधिकारी या नात्याने हे अत्यंत चुकीच्या आणि शर्मंतीची गोष्ट आहे असं माझ्या दृष्टिकोनात. संजय राव रघुनाथ लेंडे चेअरमन झाले, चांगलं झालं, अभिनंदन त्यांचं. काही मदत लागली पक्षाच्या माध्यमातून नेत्याच्या माध्यमातून मदत करणार. संजयराव काळे चेअरमन झाले, त्यांनाही माझं अभिनंदन आहे, शुभेच्छा आहे. काही माझी मदत लागली तर मी त्यांच्या मागं आहे. पण याच्यामध्ये हा गट तो गट, मग याना इकडे गेली तो तिकडे गेला, हे ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी अत्यंत माझ्या मनामध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्ते नात्याने अत्यंत चुकीच्या आहेत. पक्षाने एकत्रित राहावं, एक संघ राहावं, स्वार्थाने आणि या सगळ्या गोष्टींनी न होता पुढं वाटचाल करून आपण आपल्या पक्षाचं नुकसान करतोय. हे बेनके साहेब, तुम्ही मागे एकदा बोलताना म्हणाले होते, झालं गेलं गंगेला मिळालं. भविष्य काळामध्ये संजय काळे आणि मी किंवा सगळेच कार्यकर्ते एकत्रच राहू आणि एक दिल्याने काम करू. तसं होताना दिसत नाही. चूक कोणाची होती? नाही, तसं होताना किंवा करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितप्रमाणे करतोय. पण काही लोकांची मनं इतकी दुभंगलेली आहेत, ती जुळवता मी करतो. मी तर एवढं अजूनही आवाहन करेल, कोणालाही करा पण तालुक्याचा आमदार हा राष्ट्रवादीचा करा. मलाच करा असं मी म्हणत नाही. 2019ला राष्ट्रवादी काँग्रेसने अतुल बेनकेंना वगळून उमेदवारी दिली तर तुम्ही पक्षाचं काम करणार? 100% करणार. संजय काळेंना उमेदवारी मिळाली तर त्यांचा प्रचार प्रमुख मी असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार करा, कोणालाही करा, पण माझ्या दादाला मुख्यमंत्री करा, पवार साहेबांना साथ द्या असं मी सगळ्यांना आवाहन करेल. कुठलेही गट असेल कोणाला उमेदवारी द्या, प्रचार प्रमुख अतुल बेनके असणार. बेनके साहेब, जुन्नर तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी कदाचित त्यांचं प्रेम आमदार शरददादा सोनवणे यांच्यावर जास्त असेल. काही सोशल मीडियावर काही कमेंट्स व्हायरल झाल्या की राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार कधीच होऊ शकत नाही. वळसे साहेब आणि पवार साहेबांनी म्हटलं असं कुठेतरी की बाबा शरद सोनवण्यांचं काम चांगलं आहे. अशा प्रकारची चर्चा व्हायरल झाली. त्या चर्चेला फार महत्त्व देण्याची गरज नव्हती असंही काही जण लोक म्हणत होती. असं असताना आपण त्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. साहेब काय सांगाल? आता कसं आहे, सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग झालेलं आहे. आधी पूर्वी कसं पारवरच्या गप्पा चालायच्या आणि मग ह्या गावात त्याला असं खूप वेळ आहे. आता सोशल मीडिया आणि मीडिया इतका फास्ट झाला आहे ना, काही गोष्टी टाकल्या का ते एकदम वाऱ्यासारख्या पसरतात आणि 1 तासाभरामध्ये पण प्रत्येकाच्या मोबाईलवर सगळं आपल्याला दिसतं काय नाही. आता ह्या मी त्याच्याशीच निगडीत करलं खरं. हे पारावरच्या गप्पा जसे असतात तसं त्यांच्या समर्थकांनी किंवा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केलं असं, पण केलं हे निंदनीय आहे, हे चुकीचं आहे. याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण झाला होता. याच्या माध्यमातून आमच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी वळसे पाटील साहेब, तटकरे साहेब आणि जिल्हाध्यक्ष यांच्याकडे तक्रार केली. पुण्यामध्ये योगायोगाने 2 दिवसांनी मीटिंग होती. त्यांनी सगळे त्याचे प्रिंट्स काढले, सगळ्या गोष्टी केल्या. पण त्याच्यामध्ये जे लिहिलं होतं त्याच्यामधून निश्चितच राग हा आमच्या पक्ष नेत्यांच्या मनामध्ये पण आला की वळसे पाटील साहेबांनीच कबुली दिली की आता जुन्नर आंबेगावपेक्षा पुढं चाललं आहे. काही चाललं असेल मला माहीत नाही. आणि वळसे पाटील साहेबच आता मध्यस्थी करतायत की आता आमदार शरददादा सोनवणेला राष्ट्रवादीत आणायचं आहे, अन्यथा दुसरा आमदार होऊ शकत नाही असं याचा आलेख होता असा. त्याच्यावरून ते चीड निर्माण करून त्यांनी जिल्हाध्यक्षाला डायरेक्ट आदेश दिले की ही तक्रार करा. आमचं म्हणणं त्या मुलांवर गुन्हा नोंद व्हावा, तक्रार व्हावा हा मुळीच नाही. माझं तर वैयक्तिक मत नाही. संभ्रम दूर करायचा होता, संभ्रम निर्माण झाला होता, हा मोडून काढायचा होता. म्हणून त्यांनी माफी मागावी, मग आम्ही त्यांना माफ करावं, याच्यापेक्षा काहीतरी ॲक्शन घेतली जातं. अजूनही ते जे काही 3-4 मुलं असेल त्यांनी आमच्याकडे यावं. आम्ही सगळे जिल्हाध्यक्षांबरोबर चर्चा करू आणि त्यांना विनंती करून ही सगळ्या गोष्टी की हा गैरसमजूतून निर्माण झाला किंवा अनेक पोस्टाला मग आम्ही फॉरवर्ड केल्या. आम्हाला काय दूर करायचं आहे, संभ्रम दूर करायचा आहे. आम्हाला गुन्हा दाखल करायचा नाही, कोणाला त्रास पण द्यायचा नाही. पण संभ्रम जो निर्माण करेल त्याच्या विरोधात आम्ही आहोत. ते जर निश्चित आलेत किंवा हे सगळे गोष्टी गेलेत, हे सगळं मागं घेऊन आपलं चाललंय तसं परत पुढे चालून नये. बेनके साहेब, राजकारणामध्ये काहीही होतं, राजकारणामध्ये काहीही अशक्य नाही. आमदार शरददादा सोनवणे असं नेहमी म्हणतात, माझे शिवसेनेशी संबंध आहेत, माझे काँग्रेसशी संबंध आहेत, माझे अजित पवारांशी संबंध आहेत. उद्या कदाचित शरद सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि पवार साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली तर साहेब आपली भूमिका काय राहील? पवार साहेबांनी जर शरद सोनवणेला उमेदवारी दिली तर शरद दादाचं काम मी करणार. मी काय सांगितलं?
पवार साहेबांनी शरद सोनवणेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला आणि उमेदवारी दिली, तर अतुल बेनके त्यांचं प्रचार प्रमुख म्हणून काम करणार? मी तुम्हाला तेच सांगितलेलं आहे, शरद पवार साहेब आणि अजितदादा राष्ट्रवादीची उमेदवारी ज्याला या तालुक्यात देतील त्याचा प्रचार प्रमुख म्हणून अतुल बेनके शरद सोनवणे असतील तरी देणार, करणार. त्यांनी तिकीट दिलं तर 100% करणार. माझी बांधिलकी राष्ट्रवादीशी आहे, माझी बांधिलकी अजितदादा आणि पवार साहेबांशी आहे. तो जो निर्णय घेतील हा आम्हाला मान्य आहे. मग तो काही निर्णय असो, त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याच्यामध्ये कुठलीही नाराजी होणार नाही. किंवा मग माझ्यावर दडपण आलं, मग मी शिवसेनेत गेलो, मग मी मनसेत गेलो, मग मी एखादी संघटना स्थापन केली किंवा काँग्रेसमध्ये गेलो किंवा अन्यथा भाजपमध्ये गेलो, असं आम्ही करणार नाही. आम्ही एक विचारधारा केलेली आहे, त्याच्यानुसारच चालणार. पराभव तर पराभव, नाही आला तर नाही येणार, पण साहेबाला कधी सोडणार नाही आम्ही. बेनके साहेब, जुन्नर तालुक्यातील तरुण काही अंशी सैरभैर आहे, मात्र काही तरुण, त्याची संख्या अनेक आहे, की ते तुमच्या नेतृत्वावर खुश आहेत, पण त्यांना अजूनही दिशा सापडत नाही. तुम्ही त्यांना आव्हान काय कराल? नाही, माझं आव्हान त्यांना हेच असणार आहे. 85 पासून बेनके साहेब आमदार आहेत आणि 99 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि 15 वर्ष ते सत्तेत होते. त्याच्या आधी शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते. पवार साहेब हा आपल्याला असा नेता लाभलेला आहे, त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. येस काँग्रेसपासून नंतर काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी जे जे निर्णय घेतले त्याचा फायदा जुन्नर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आपली जी गरज आली, आपल्याकडे जो पैसा येतो, आपल्याकडे जो प्रपंच आहे, हे सगळ्या माध्यमातून पवार साहेबांचा खूप मोठा हात आहे. मग सहकार क्षेत्र असेल किंवा आपली शेती असेल किंवा शिक्षण असेल आणि इथून पुढं आपल्याला मिळणाऱ्या नोकऱ्या आहेत. आपलं जे वैभव आहे, आपलं जे संपन्नता आहे, ही पवार साहेबांमुळे आहे. आता प्रकार असं झाला आहे, हे जे इतके 30-40 वर्ष झालेले आहेत, आता 99 साली जे मूल जन्माला आलेलं आहे, जेव्हा म्हणजे पक्षाची आपली स्थापना झाली होती, त्याला आता मतदानाचा अधिकार आला. आणि या 15 वर्षामध्ये किंवा त्याच्या आधी 10 वर्षामध्ये यांनी काय काय केले याची जाणीव त्यांना नाही. आणि ते जेव्हा कॉलेजमध्ये आले, सुजाण झाले, तेव्हा त्यांनी कानावर फक्त एकच ऐकले, यांनी भ्रष्टाचारच केलाय, यांनी वाटोळे केले, सगळ्या गोष्टी केले. मीडियाचा पुरेपूर वापर विरोधकांनी केला आणि यांनी नुसतं धुवून टाकले असं हे केलं. असं नाही. आपल्या तालुक्यात 5 धरणं झाली, कारखाना झाला, जिल्हा बँकेचे जाळं झालं, अनेक शाळे झाले, 5 धरणातून कॅनल झाले, आपल्या शिवारापर्यंत पाणी आलं, आपल्या शेतीला माल भेटला, तो पैसा आला, शिकू लागले, कॉलेजेस झाले. एवढं सगळं केलं हे पवार साहेबांच्या नेतृत्वामुळे झालं, विचारामुळे झालं. म्हणून तरुणांना आव्हान आहे, कुणी किती काय जरी सांगितलं तर तुमचा एक तरुण भाऊ म्हणून मी तुमच्या साथीला आहे. आपण सर्वांनी एक मूठ घेतली पाहिजे आणि आपण शेती करतो, या काळे मातीला आपण इमान राहून आपल्या मातीसाठी ज्या नेत्यांनी केले त्या नेत्याच्या मागं उभं राहणं आपली गरज आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार साहेब याच्या मागं सर्व तरुणांनी उभं राहावं, हे माझं प्रत्येकाला आणि प्रत्येक जुन्नर तालुक्याच्या तरुणांना नम्रपूर्वक आव्हान. अतुल शेठ, शेवटचा प्रश्न. जुन्नर नगरपालिकेमध्ये जी पाणी पुरवठा करणारी योजना आहे, ह्या योजनेमधून एका नेत्याला 1 कोटी रुपये दिले असा गंभीर आरोप जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी केला होता. त्यांनी नेत्याचं नाव घेतलेलं नव्हतं, परंतु सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची होती. त्यांच्या म्हणण्याचा रोख कदाचित वल्लभशेठ बेनके यांच्यावर असावा. दुसरा प्रश्न असा की नारायणगावला जी आपली शाळा आहे, ही शाळेची जागा आपण अतिशय अल्प दरामध्ये शासनाकडनं लाटली असा आपला आरोप होतोय. आपण काय सांगाल? नाही, असं नाही आहे. पहिला प्रश्न जो नगरपालिकेचा आहे, त्यांनी जो आरोप केला आहे त्याचा ओघ तुम्ही म्हणताय बेनके साहेबांकडे असाल, पण ते एक जबाबदार नागरिक आहेत, या तालुक्याचे आमदार आहेत. त्यांनी याला कदाचित मी काहीतरी बोलून गेलो, चुकलं, सॉरी, माफ करा, मी म्हणू शकतो, पण ते बोलणं म्हणजे एक जबाबदारपणाचं भान आहे त्यांना. त्यांनी एवढा मोठा आरोप करताना माझं मत असं आहे की त्यांनी नाव घेऊनच आरोप केला पाहिजे. कुणी पैसे दिले आणि कुणी घेतले आणि हे करून सिद्ध पण केलं पाहिजे
साहेब, तालुक्याचा आमदार जर अशा प्रकारचे आरोप करत असेल तर तुम्ही या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी का करत नाही? नाही, मागच्या वेळेस पण मी त्यांना हेच सांगितलं की तुम्ही नाव उघड करा आणि जो कोणी असेल त्याची चौकशी झाली पाहिजे. तालुक्याची बदनामी होत नाही? कोणाची? तालुक्याची बदनामी होत नाही? आमदार अशा प्रकारचे जर चुकीचे आरोप करत असतील तर ही तालुक्याची पण बदनामी आहे. नाही, चुकीचे आरोप करत असतील तर निश्चित बदनामी आहे, पण खरा आरोप असेल तर त्याची चौकशी साहेब, आरोप खोटा आहे म्हणून चौकशी याची व्हावी, तुम्ही अशी मागणी का करत नाही? आता कसं आहे, त्यांनी नेमकी त्यांचा रोग कोणावर आहे मला माहीत नाही. आमचा राष्ट्रवादी पक्षावर किंवा कोणावर जरी नावानिशाणी केलं तर आम्ही आरोप चुकीचा आहे म्हणून आम्ही त्याच्यावर हे करू ना. आणि जर कोणी जरी असं ना, म्हणजे आम्ही जरी असलो, बेनके साहेब असेल, मी असेल, कोणी असेल, तर चौकशी करा ना. चौकशी करा, सगळ्या गोष्टी करा आणि जो आरोप असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. आपली जी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे ती अतिशय अल्प दरामध्ये आमदार साहेबांनी आमदार असताना आमदारकीचा गैरवापर करून ती जागा कमी दरामध्ये मिळवली असाही आरोप आहे. नाही, ती जागा इरिगेशन कॉलनीची होती. इरिगेशन कॉलनीचं काम कमी झाल्यामुळं तिकडच्या ऑफिसेस काही बंद झाल्या. त्या बंद झाल्यामुळं इरिगेशन कॉलनीने असा निर्णय घेतला की मूळ जमिनीचे जे मालक असतील त्यांना ती जमीन परत देण्यात यावी. ती इरिगेशन कॉलनी किंवा इरिगेशन खात्याने ती जागा मूळ मालकाला दिली आणि मूळ मालकाने आमच्या संस्थेला दिली. हे का झालं असं? तिथं ज्ञानदा शिक्षण संस्था ही बेनके साहेबांनी स्थापन केलेली आहे. त्याच्या मराठी मीडियमच्या 4 शाळा आहेत आणि तिथं मुलांना शिक्षण भेटावं म्हणून ते केलेले आहे. अजूनही ज्ञानदा कन्या विद्यालय तिथं आहे. आम्ही इंग्लिश मिडियम चालू केली कारण ह्या स्थानिक मुलांना आता नवीन इंग्रजीचं जागतिक पातळीचं ज्ञान मिळावं म्हणून करा. आता ती शाळा चांगली भरलेली आहे, तिथं शिक्षक चांगले काम करतात, तिथं आमच्याकडं बसेस किंवा हे बघून असं तर त्यांना काय झालं खूप मोठं वैभव झालं असं अजिबात नाही. ते शिक्षणाचं पवित्र काम आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ती नफा त्याच्यात मिळत नाही. ती संस्था अजूनही तोट्यात आहे. आम्ही तिथं मुलं शिकवतोय, आम्ही काही चुकीचं केलेलं नाही, पण तरी चौकशी करायचं असेल तर करा. आमच्याकडे सगळे कागदपत्र आहेत, सगळे पुरावे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, ते आम्ही लोकांसमोर ठेवण्यासाठी तयार आहे. पण आरोप हे असे करतात की जसं काय मी लय कॉम्प्लेक्सच बांधलं, का तिकडं बिअर बार चालू केला, का तिथं लई आम्ही पैसे कमवले, हे अशा पद्धतीचे आरोप पण त्यांना शोभत नाही. आरोप करण्यापेक्षा तुम्ही शाळा चालू करा ना चांगली मोठी, इंग्लिश मिडियमची करा, हे सगळ्या गोष्टी करा, आमच्याकडे आम्ही मार्गदर्शन करतो ना. अजूनही गरज आहे तालुक्यामध्ये अनेक, आम्हाला आमची शाळा फुल झालेली, आम्ही तिकडं 1000 मुलांपेक्षा जास्त सामावून घेऊ शकत नाही. अजूनही ओतूरच्या आळेफाट्याचे मुलं म्हणतात की आम्हाला पेरेंट्स म्हणतात आम्हाला हे करा ते करा. त्या पट्ट्यात एक शाळा काढा अजून एक चांगली चालण्यासारखी, हे सगळं चांगलं. तुम्ही शाळा चालू करा, फक्त हे विरोधक आहे मग आम्ही चौकशी करू असं अजिबात. आमदार शरदत्त सोनवणे यांचा आरोप खोटा आहे? खोटाच आहे आणि त्यांना चौकशी करायचं ते करू पण शकतात. आणि त्या नगरपालिकेमध्ये त्यांनी ज्यांच्यावर आरोप केलेले आहे ते त्यांनी पुढच्या 15 दिवसामध्ये कोणाला पैसे दिले हे पण सांगितलं पाहिजे. हे असं नुसतं हवेत गोळीबार करून चालत नाही. जे आहे ते मी धडकपणे सांगतोय ना. समजा माझ्या सांगण्यात कुठं चूक आली तर त्याला आम्ही क्षमा पण मागितलेली आहे किंवा हे सगळ्या गोष्टी आहेत. पण बोलबच्चन करून तालुक्याला दिशाभूल करण्यामध्ये आता कोणाला इंटरेस्ट नाही. त्याची बोलबच्चन आधी चालली, प्रेम निर्माण केलं, विश्वासार्हता निर्माण केली, लोकांना विश्वास दाखवला, पण लोकांचा भ्रमनिराश झाला हे झेडपी आणि पंचायत समितीमध्ये आपल्याला कळालं आहे. प्रेक्षकांनो, सत्य तुमच्या समोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. जे काय असेल नसेल त्याची इन्क्वायरी होईल. आम्हाला बेनके साहेब तेवढेच प्रिय, तेवढेच आमदार साहेब प्रिय, तेवढेच आशाताई प्रिय. सगळ्यात महत्त्वाचं आमची बांधिलकी आहे ती सर्वसामान्य जनतेशी. सर्वसामान्य जनतेला जे वाटतंय, सर्वसामान्यांच्या जनतेच्या मनातले जे प्रश्न आहे ते विचारण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आमची बांधिलकी तुमचे प्रश्न सोडवण्याचे आहे. आज अतुल बेनके यांचा वाढदिवस आहे. त्यांनी अतिशय मनमोकळेपणे चर्चा केलेली आहे. संजय काळे आणि माझ्यामध्ये व्यक्तिगत मतभेद नाही. भविष्य काळामध्ये 2019ला संजय काळेंना उमेदवारी मिळाली तरी त्यांचं प्रचार प्रमुख म्हणून मी काम करील. अतिशय मोठ्या मनाचा हा नेता आहे. त्याचबरोबर जी मंडळी गैरसमजापासून दूर गेलेली आहेत त्यांनी बरोबर यावं. आपण सगळे मिळून पक्ष वाढू. अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि पवार साहेबांच्या स्वप्नातला हा महाराष्ट्र झाला पाहिजे असं त्यांचं स्वप्न आहे. त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं अशीच आपण त्यांना शुभेच्छा देऊया. ही चर्चा आपण इथेच थांबवतोय. आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त I1 न्यूज. नमस्कार. नमस्कार.